कधी कधी दुपारच्या जेवणाला काय बनवावं काय सुचतच नाही, तर त्यावेळेस ना अशी झणझणीत चटपटीत अशी चण्याची उसळ म्हणजेच काळ्या चण्याची भाजी तुम्ही बनवू शकता. खायला इतकी टेस्टी लागते आणि बनवायला पण खूप सोपी आहे. काही असे विशेष साहित्य याच्यामध्ये लागत नाही, पण खूप उत्तम आणि चवदार अशी भाजी बनते. तर चला बघूया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची कृती. ते बघू शकता, मी चणे जे आहे, जे काळे चणे आपण बोलतो, हे बघा, हे मस्तपैकी असे नरम सॉफ्ट शिजून घेतलेले आहेत, म्हणजे बॉईल करून घेतलेले आहेत. असे हे गरम पाण्यामध्ये शिजून घ्यायचे आणि जे शिजवलेलं पाणी आहे ना, हेच आपण भाजीमध्ये वापरायचं. वेगळं असं पाणी वापरायचं नाही, कारण ह्या पाण्याने ना खूप चांगली चव येते भाजीला, म्हणून हेच पाणी आपल्याला वापरायचं आहे. तर कढाईमध्ये तेल तापत ठेवायचे. तेल आपण इथं कमीच टाकणार आहोत, कारण भाजी आपल्याला थोडी करायची. तर तेल तापत ठेवलं आहे. खूप सोपी सिंपल भाजी तुम्हाला दाखवते, म्हणजे अगदी घाई ज्यावेळेस असेल आणि काही सुचलं नाही त्यावेळेस तुम्ही ही भाजी नक्की करा. आता तेल तापलं, याच्यामध्ये 4-5 असे कढीपत्त्याचे पानं टाकले. चांगला फ्लेवर येण्यासाठी तुम्ही इथे अद्रक लसूणची थोडीशी पेस्ट टाकू शकता, नाही टाकलं तरी काही हरकत नाही. आता एक कांदा टमाटर हे मिक्स कट करून घेतलं आहे. एक बारीक कांदा चिरून घेतला आहे आणि अर्धा टमाटर वापरलं आहे. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि फ्राय करायचं. जोपर्यंत याचा कच्चापणा दूर होत नाही तोपर्यंत ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर घाई ज्यावेळेस आपल्याला असते आणि सुचत नाही आपल्याला काय बनवणार, तर त्यावेळेस ही भाजी झटकीपट तयार होती खाण्यासाठी. तर आता हे कांदा टमाटर थोडं फ्राय झालं की याच्यामध्ये आवडीनुसार तुम्ही तिखट वापरा. मी इथं 2 चमच्याच्या अंदाजाने लाल तिखट वापरलेलं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायची अर्धा चमचा हळद टाकायची आहे. हळद पण जास्त नाही टाकायची, थोडी टाकायची आहे. तर इथे मी अर्धा चमच्याच्या अंदाजाने हे बघा हळद टाकून घेते. जास्तीत जास्त फक्त तुम्ही 1 चमचा हळद टाका. आणि त्यानंतर हे 1-1.5 चमचा गरम मसाला पावडर टाकून घ्यायचं आहे. ते गरम मसाला पावडर टाकलं की चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कांदा टमाट्यामध्ये आणि आपल्या तेलामध्ये हे मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे. आणि जास्त फ्राय नाही करायचं. लगेच आपण हे शिजवलेले जे चणे आहेत ना बॉईल केलेले, ते सगळं याच्यामध्ये टाकून घ्यायचे. थोडंसं याच्यातलं पाणी कमी करते. एका ग्लासामध्ये मी पाणी काढून घेतलं आहे थोडंसं, आणि हे उरलेले जे चणे आहेत पाण्यासोबत टाकून घेते या मसाल्यामध्ये. हे बघा, छान असे हे चणे मी याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. नरम सॉफ्ट चणे शिजल्यामुळं भाजी आपली फक्त 2-3 मिनटातच तयार होईल, कारण की काही वेळ लागणार नाही. मग भाजीला फक्त मसाल्याचा फ्लेवर आपल्या चण्याला चारही बाजूनी याची कोटिंग भेटली पाहिजे, मस्त फ्लेवर उतरला पाहिजे. त्यामुळं आपण याला 2-4 मिनटं देणार आहोत. आता हे पाण्यामध्ये मिक्स केलं आहे. उरलेलं पाणीसुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेतलं आहे. वरून थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर इथं आपण टाकायची थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. हे बघा, अशी थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. नंतर पुन्हा थोडीशी ॲड करायची, म्हणून इथे थोडी टाकून घ्या. आणि चांगलं मग आता याला थोडंसं 5 मिनटं वेळ द्यायचा मंद आचेवर. चणे शिजले त्यामुळं काही वेळ लागणार नाही बनवायला. फक्त हे रस्सा जो असतो आणि जे आपण मसाले वगैरे टाकले त्याचा फ्लेवर उतरला पाहिजे भाजीमध्ये, चण्यामध्ये. आता याच्यावर ठेवायचं झाकण आणि द्यायचे 5 मिनटं फक्त मंद आचेवर. आता 1-2 मिनटं झाले की आपण याला चेक केलेलं आहे. इकडे बघू शकता, जो आपण पाण्याचा वापर केलेला आहे, म्हणजे शिजवलेले चण्याचं जे पाणी होतं त्याचा वापर केला आहे, ते बघा आटत चाललेलं आहे, म्हणजे कमी होत चालले. आणि चणे आपले चांगले असे अजूनही चांगले नरम सॉफ्ट होत चालले आहेत. पुन्हा एकदा मी झाकण ठेवले आणि 2 मिनटं दिले, तर पूर्णपणे जे पाणी होतं, रस्सा होता, तो सर्व सुकून गेलेला आहे. आणि एवढा टेक्स्चर पुरेसा आहे, म्हणजे थोडासा रस्सा हवा आहे, नॉर्मल, जास्त नाही. हे बघा, चांगली आपली भाजी चवदार अशी ही तयार झालेली आहे. काहीही साहित्य न वापरता ही भाजी इतकी भारी लागते. आता मी भाजी घेते थंड करून. आता थोडीशी कोथिंबीर अजून टाकते याच्यामध्ये. हे बघा, गरमागरम अशी खमंग चवदार टेस्टी ही भाजी तयार होते. असं चारही बाजूनी जरासं पसरून घ्यायची कोथिंबीर. इकडे बघू शकता, चणे आपले बघा किती नरम सॉफ्ट असे शिजून निघलेले आहेत. आणि आता गॅस केला आहे मी बंद. याला थोडंसं थंड करून घेते आणि मग थंड केल्यानंतर आपण याला सर्व करून घ्यायचं आहे. आता थंड झालं की मी तुम्हाला दाखवते. इकडे बघू शकता, नॉर्मल थंड झालेलं आहे. तर हे चणे तुम्ही बघू शकता किती छान सॉफ्ट नरम असे गाळ झालेले आहेत.
आणि मस्त असा हा रस्सा आपला तयार झाला आहे. राईससोबत रोटीसोबत खायला खूप छान लागते ही भाजी. आणि रात्रीची घाई असेल किंवा सकाळची घाई असेल त्यावेळेस तुम्ही झटकेपट चण्याची भाजी बनवू शकता आणि मस्त लागते खायला. तुम्ही बघितलं आपण याच्यामध्ये काहीही विशेष साहित्य वापरलं नाही किंवा कुठलं शेंगदाणे लसूणचं वाटण वापरलं नाही. खूपच सिंपल पद्धतीने मी तुम्हाला ही चण्याची भाजी दाखवलेली आहे. आपण याला चण्याची उसळसुद्धा बोलू शकतो. याच्यामध्ये तुम्ही बटाटेसुद्धा ॲड करू शकता आणि चांगला फ्लेवर वाढवण्यासाठी थोडीशी शेंगदाणे लसूणची कूटसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता. अदरवाईज तुम्ही हे अशी सिंपल प्रोसेसनीसुद्धा बनवू शकता. तर मस्त अशी ही भाजी झाली आहे. खूप चांगली टेस्टी खमंग पाहता क्षणी खायचं मन होतं आहे. एवढी छान चटपटीत अशी ही चणा मसाला तयार केलेला आहे. ही उरलेली कोथिंबीर प्लेटमध्ये ही टाकून घेते याच्यावर आणि लिंबू कांदा कट करून गरमागरम रोटीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा राईससोबत खूप छान लागते. तर आता हा चणा खायचं मन झालं आहे माझं. नरम सॉफ्ट झालं आहे छानपैकी, इकडे बघू शकता. आणि मस्त असं खाता क्षणी एक चटपटीत स्वाद आला याच्यामध्ये. तर भारी वाटतं आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला खूप आवडेल ही भाजी. सिंपल पद्धतीची आहे. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशाच नवीन सिंपल रेसिपीसह. स्वस्त रहा, मस्त रहा.